अगोदर इकडे जाऊया. सॉरी, थांबा म्हणतोय, नको जायला. या दिवशी थिएटर आहे ते. 2-3 व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे मी परत त्या स्ट्रीटला जात नाही आहे. या स्ट्रीटला पाहत आहे. चला, नाही कुठली गाडी, त्यामुळे जायला हरकत नाही. आणि हा ॲप आपण डाउनलोड करून घेतला की हा सायकली मिळतात आपल्याला. आणि आपण वापरून झाले की मग ह्याचे जे काय चार्जेस असतील ते इथे भरायचे. हा तो चेस टावर. त्याचे खूप व्हिडिओ झाले माझे चेस टावरचे. तिथे ब्लू लाईनला इकडे तुमचे हे अंडरग्राऊंड मेट्रो, तिथे ब्लू लाईनची. आणि हा चेस टावर, इथे मी कॉफी पिलेलं, जे म्हटलं तुम्हाला सारखं स्टारबक आहे आतमध्ये. इथे मिलिंद पेंडेकर म्हणून माझा एक मित्र असतो. चेस टावरमधनं मी बाहेर पडलो सपोज तर मला काय दिसेल, तर ही एक बिल्डिंग दिसेल. कोणती ती माहिती नाही मला. स्पेशालिटी पलीकडच्या बाजूला मी 2-3 वेळा गेलेलो आहे, त्यामुळे इकडच्या बाजूला आलेलो आहे मी. हा मी इकडे चेस टावर आहे. ते मिलिंद पेडणेकर जो भेटले ते इकडे भेटले ते. आणि अशा बसेस ट्रॅव्हल्सच्या असतात. एक दिवसाचा पूर्ण शिकागो सिटी फिरून दाखवतात आपल्याला. ही पण बिल्डिंग किती आहे तुमचं आहे पहा. मला नावं खरं पर्टिक्युलरली माहिती नाही. आता त्या चेस टावरची माहिती झाली केवळ मिलिंद पेडणेकर आहेत म्हणून. आणि मी लक्षात ठेवणार आहे इथे ही बिल्डिंग, कारण इथे मी कॉफी पिलो आतमध्ये. सिग्नल आहे की माहिती नाही मला, पण मी आलो आहे. नाही, आहे सिग्नल आहे. स्वीट ग्रीन. इथे परत वॉशिंग्टन सिटी एक ब्लू लाईनचं अंडरग्राऊंड मेट्रो. वॉशिंग्टन लोडिंग डॉक. मॅक्झिमम बँका ह्या शिकागो ट्रेड सेंटर समोर आहेत.
मागे आपण JP मॉर्गन पाहिली, त्यानंतर ही कुठली माहिती नाही, पण बँक ऑफ अमेरिका आहे इकडे. त्याच्या बँक ऑफ अमेरिकेच्या समोरच इकडे सिटी बँक आहे आणि या सिटी बँकेची बिल्डिंग आपण पाहूयात. कुठपर्यंत जातो आपला कॅमेरा तिथपर्यंत पाहूयात. संपला इथेच. Cook County Office Building, Pedway Shops. Entrance temporarily closed म्हणत आहे. रिचर्ड डाले सेंटर आहे पण हे बंद आहे, टेम्पररी क्लोज आहे. ही जी आपण सिटी बँक पाहिली ती दुसरी साईड त्याची अशी आहे. ती कोणती बिल्डिंग आहे बघा, आणि त्याच्या समोर हे काय दिसतंय मला. लक्षात हे शिकागो पोलीस सायकलवरून गस्त घालत आहेत. फर्स्ट आला थिएटर. जॉन डाले काय बरे लिहिलं, जॉईंट बँक कुक काउंटी ऑफिस बिल्डिंग. त्याच्याशिवाय एक हे पाहिलं आपण कबूतरं पाहूयात, जरा वेगळं काहीतरी लाईव्हमध्ये लावे होईल. क्लर्क एरियामध्ये मी असेल आहे म्हणजे मी का थांबलो आहे. या हिस्टॉरिक बिल्डिंग असतील, जरी मला नावं माहिती नसली तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. या बिल्डिंगचं नाव मला सांगता येईल, बरहॅम सेंटर. त्या बरहॅम सेंटरची शेजारी फर्स्ट युनायटेड मेथोडिस्ट चर्च आहे. तिचे किती उंच इमारत आहे. आता उंच पण काय राहिलेलं नाही आहे जवळ. जसं काय हे स्कायडेक पाहिली ते असं उंचीचं काय वाटत नाही. समोर काय ते जरा पाहूया. तर जेव्हापर्यंत मी गोप्रोनी शूट करतो आहे तोपर्यंत मी माझ्या मोबाईल चार्जिंग करून घेतो. मी आता रँडॉल्फ स्ट्रीटवर आहे. हो, सिक्युरिटी, त्यानंतर इथे काही काम चाललं आहे. हा सरळ रस्ता क्लर्क आहे, हा रँडॉल्फ आहे. आणि आता ही थोड्या दिवसाची पूर्ण काहीतरी नवीन स्ट्रक्चर तयार होईल.
कॅपरी हे तर हे अच्छा हे क्लर्क अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे इथे. मी इथे उतरलो होतो. याला मोठा प्रोजेक्ट आहे फार हा. हे जे होतं आहे इथून आपण खाली गेलो की आतमध्ये क्लर्क मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे अंडरग्राऊंडचं पण आहे आणि एलिव्हेटेडचं पण आहे. पण याची इमारत जी होईल ते फार मोठी होईल. हे नंतर पण आपल्या लक्षात राहण्यासारखे बिल्डिंग आहे. आणि आत्ता आपल्याला जे चालू असलेलं कोणी दाखवणार नाही तर आपल्या चॅनेलवर पाहता येईल बा. डेफिनेट हे क्लर्क आहे. पुढून जाऊया आपण फारकत अजून. मी इथून 2-3 वेळा आलो आहे म्हणजे एकदाच नाही. पण मला हे बाहेरून मी पाहिलं नव्हतं. आतून फिरलो आहे. बाहेरून पहिल्यांदा पाहतो आहे आणि माझं लक्षही गेलं नसेल कदाचित. हा एक व्हिडिओ खास आपण याच्यासाठीच बनवूयात. क्लर्क जेव्हा पुढे कधी मी वाचेन ते आपल्या माझ्याही लक्षात येईल, तुमच्याही लक्षात राहील. हे क्लर्क मेट्रो स्टेशन आहे. अंडरग्राऊंड आणि एलिव्हेटेड दोन्ही. आणि याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटलं. हे पाहे क्लर्कचं एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन समोर जे आहे ना वरचं एलिव्हेटेड आणि खाली त्याचं अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे. मी एलिव्हेटेडनी पण एकदा आलो होतो आणि तुमच्या अंडरग्राऊंडनी पण एकदा आलो होतो. त्याच्या पलीकडे जी बिल्डिंग दिसते ती पण छान आहे. इकडे जायचं की इकडे जायचं. अगोदर सरळ जाऊ. नाही, सरळ जाऊन आलो आहे रे. त्यामुळे परत नको जायला. ॲमेझॉनचं दिसते काहीतरी. कन्फर्म करूया हे क्लर्कच आहे का. यल म्हणतात त्याला. हे जे वर्ग आहे हे जे आहे याला यल म्हणतात. ही चौकोनी आकाराची मार्ग आहे साधारण याचा. जसं आपल्याला माहिती आहे ब्ल्यू लाईन आहे, रेड लाईन आहे, येलो लाईन आहे, ग्रीन लाईन आहे, पर्पल लाईन आहे, ब्राऊन लाईन आहे. ऑलमोस्ट सगळ्या लाईन माझ्या एकदा फिरून झालं असेल. नो पार्किंग.